Hey student, this is Pooja Bhosle here. In the last lecture we have studied the law of variable proportions, right? त्या लॉमध्ये आपण स्टडी केलेला आहे की जेव्हा आपण एक व्हेरिएबल फॅक्टर घेतो किंवा एक इनपुट व्हेरिएबल घेतो आणि अदरचे इनपुट्स असतात ते सर्व आपण कॉन्स्टंट ठेवतो. येते लक्षात. या कंडिशनमध्ये जेव्हा तुम्ही की कंटिन्युअसली त्यामध्ये इन्क्रीमेंट करत असता, कंटिन्युअसली तुम्ही व्हेरिएबल इनपुटमध्ये बदल करत असता, कंटिन्युअस वाढ करत असता, तेव्हा प्रोडक्शनमध्ये कशा पद्धतीने बदल होतो, राईट. या पद्धतीचे स्टेजेस आपण त्या लॉमध्ये स्टडी केलेले आहेत. तर आज आपण शिकणार आहोत आयसोकॉन्स म्हणजे काय. आयसोकॉन्समध्ये आपण दोन व्हेरिएबल किंवा दोन इनपुट हे व्हेरिएबल इनपुट म्हणून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण स्टडी करणार आहोत. इट मीन्स दॅट प्रोडक्शन फंक्शन विथ टू व्हेरिएबल इनपुट. आयसोकॉन्स म्हणजे काय असतं पहा. आयसोकॉन्सलाच काय म्हटलं जातं, इक्वल प्रोडक्ट कर्व्स असं देखील म्हटलं जातं. कारण पहा की आयसोकॉन्स हे टोटली इक्वल आहे इन डिफरन्स कर्व्स ऑफ द थेरी ऑफ कन्झ्युमर्स बिहेवियर. आपण कन्झ्युमर्स बिहेवियर स्टडी केलेलं आहे. कन्झ्युमर्स बिहेवियरमध्ये तुम्ही स्टडी केलेलं होतं इन डिफरन्स कर्व, राईट. इन डिफरन्स कर्वमध्ये आपण पाहिलेलं होतं की जेव्हा तुम्ही डिफरंट टाईप ऑफ कॉम्बिनेशन्स घेतात, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तुम्ही चूज करत असतात, त्यामध्ये प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे सेम होतं. आठवतं आहे, राईट. म्हणजे काय पहा की जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन्स म्हणजे की दोन इनपुट किंवा दोन कमोडिटींचा विचार करताय, जेव्हा आपण कन्झ्युमर बिहेवियरचा विचार करू तेव्हा इनपुट नाही तर कमोडिटीचा विचार केला जातो, राईट. तर पहा त्या ठिकाणी आपण काय केलेलं होतं, ए अँड बी असे दोन कमोडिटीज घेतलेल्या होत्या. त्यांचे असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपण तिकडे पाहिलेले होते. पण प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन होतं, युटिलिटी होती, ती मात्र प्रत्येक वेळी सेम होती. हे इनडिफरन्स कर्वमध्ये आपण पाहिलेलं आहे. येते लक्षात. त्यामुळे त्या कर्वला काय म्हटलं जातं, इनडिफरन्स, कसलाच डिफरन्स नसलेली कर्व. कॉम्बिनेशन्स कुठलेही तुम्ही त्या ठिकाणी चूज करा, तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे सेमच असतं. तर या ठिकाणी आयसोकॉन्स म्हणजे काय असणार आहे पहा. यामध्ये देखील तुम्हाला हेच पाहायला मिळेल की तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशन त्या ठिकाणी चूज केलं तरी तुम्हाला सेमच सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. अँड आयसोकॉन्स रिप्रेझेंट ऑल दोज फॅक्टर कॉम्बिनेशन्स. Okay, an isocont represent all those factors combination which are capable of producing the same level of output. ओके, या ठिकाणी आपण कुठलेही दोन फॅक्टर्स घेणार आहोत जे फॅक्टर्स असतील तुमच्यासाठी व्हेरिएबल इनपुट म्हणून, राईट. यांचं कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही चूज केलं तरी तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे सेम असेल. इट मीन्स दॅट द लेवल ऑफ आउटपुट इज सेम. जेव्हा तुम्ही हे प्रोडक्शनच्या बाबतीत कन्सिडर कराल तेव्हा आउटपुट येईल. येते लक्षात. ज्या पद्धतीने इनडिफरन्स कर्वमध्ये आपण काय स्टडी केलेलं होतं, युटिलिटी सेम होती, तर इकडे व्हेरिएबलमध्ये किंवा या लॉमध्ये किंवा या प्रोडक्शन फंक्शन विथ टू व्हेरिएबल इनपुट्स किंवा आयसोकॉन्ट्समध्ये काय होतं, तर कुठलंही कॉम्बिनेशन चूज केलं तरीही मिळणारं सॅटिस्फॅक्शन म्हणजेच की आउटपुट. येते लक्षात. प्रोडक्शनमध्ये काय असतं, आउटपुट. मिळणारं आउटपुट हे कसं असेल, सेम असेल. ओके. Since an isocons represent those combination of inputs which will be capable of producing an equal quantity of output, the producer will be indifferent between them. ओके, म्हणजे या ठिकाणी जो प्रोड्युसर आहे तो कसा असेल, इंडिफरंट असेल. येते लक्षात. ज्या पद्धतीने आपण पाहिलेलं होतं इंडिफरन्स कर्वमध्ये कन्झ्युमर हा इंडिफरन्स म्हणजे कसला डिफरन्स करत नाही कुठल्याच कॉम्बिनेशनमध्ये. येते लक्षात. देअर फॉर अनदर नेम विच इज ऑफन गिवन टू द इक्वल प्रोडक्ट कर्व इज प्रोडक्शन इंडिफरन्स कर्व्स. म्हणून याच आयसोकॉन्ट्सला काय म्हटलं जातं, प्रोडक्शन इंडिफरन्स कर्व असं देखील म्हटलं जातं. तर या डायग्राममध्ये पहा, फॅक्टर्स कॉम्बिनेशन टू प्रोड्यूस अ गिवन लेवल ऑफ आउटपुट. तर या टेबलमध्ये या स्केड्यूलमध्ये तुम्ही स्टडी करू शकता कॉम्बिनेशन्स अँड लेबल कॅपिटल ॲज अ व्हेरिएबल इनपुट. ओके, पहा या ठिकाणी कॉम्बिनेशन्स कुठले आहेत, ए बी सी डी अँड ई असे 5 कॉम्बिनेशन्स दिलेले आहेत. आपण या ठिकाणी जे दोन
इनपुट घेतो आहोत, व्हेरिएबल इनपुट म्हणून लेबर आणि कॅपिटलला कन्सिडर करत आहोत. सी द कॉन्सेप्ट ऑफ isocon can be easily understood from this table. Okay, it is presumed that two factors, labor and capital, are being employed to produce a product. ओके, तर तुम्हाला कन्सिडर आपण या ठिकाणी करणार आहोत की लेबर आणि कॅपिटल असे दोन इनपुट लागत आहेत एखादी गोष्ट प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, आपल्याला जे प्रोडक्ट हवे त्यासाठी आपण हे दोनच या ठिकाणी व्हेरिएबल किंवा हे दोनच या ठिकाणी फॅक्टर कन्सिडर करत आहोत. ओके, each of factor combination A, B, C, D and E produces the same level of output. ओके, तर या ठिकाणी आपण कन्सिडर करू की या ठिकाणची लेवल जी आहे ती सेमच आहे. म्हणजे आपण कन्सिडर करू की जेव्हा 1 लेबर आणि 12 कॅपिटल असं युनिट्स आपण यूज केले तेव्हा आपल्याला 100 युनिट्स इतकं काय मिळालेलं आहे, आउटपुट मिळालेलं आहे असं कन्सिडर करू आपण. ओके, तर दुसऱ्यामधनं देखील 100च आहे. म्हणजे कंटिन्युअसली प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं आपल्याला सेम आउटपुट मिळालेलं आहे. ओके, to start with a factor combination A consisting of 1 unit of labor and 12 unit of capital produces the given 100 units of output. Okay, then look at the second combination, that is B combination, consisting of 2 units of labor and 8 units of capital. Okay, and the satisfaction or the capital, by using capital and the labor we are getting output as 100 units. Okay, now look at the next one, that is combination C of 3 units of labor and 5 units of capital. Combination D consisting of 4 units of labor and 3 units of capital. Combination E consisting of 5 units of labor and 2 units of capital are capable of producing the same amount of output. किती? 100 युनिट्स. ओके, प्रत्येक कॉम्बिनेशनमधनं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन किती मिळत आहे? 100 युनिट्स इतकंच मिळत आहे. ओके, पहा इंडिफरन्स कर्वमध्ये देखील आपण हे स्टडी केलेलं होतं की कुठलंही कॉम्बिनेशन जेव्हा आपण चूज करू त्यातनं मिळणारी युटिलिटी काय होती? सेम होती. तर तेच इकडे आपल्याला फक्त प्रोडक्शन फंक्शनमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयसोकॉन्स. तर या ठिकाणी पहा प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या आहेत. नंबर 1, आयसोकॉन्स लाईक इंडिफरन्स कर्व स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, तर ही जी कर्व आहे ते देखील काय आहे तर डाऊनवर्ड स्लोप करत असते लेफ्ट टू राईट. ओके, इट मीन्स दॅट की ज्या पद्धतीने इंडिफरन्स कर्व आपण स्टडी केलेली होती त्याच पद्धतीने ही कर्व देखील इकडे काय करते तर डाऊनवर्ड स्लोप करत असते. ओके, सी look into this diagram. ओके, तर या ठिकाणी पहा की कॅपिटल आणि लेबर या दोन्ही इनपुटला आपण इकडे घेतलेलं आहे. तर हे जे तुम्हाला या ठिकाणी कर्व दिसत आहे तर ही कर्व कशा पद्धतीचा स्लोप तुम्हाला इकडे दाखवते पहा. तर स्लोप कशा पद्धतीचा आहे तर डाऊनवर्ड स्लोप तुम्हाला इकडे पाहायला मिळतो. ओके, सी हा स्लोप कसा आहे डाऊनवर्ड स्लोप तुम्हाला पाहायला मिळतो. कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत बट सॅटिस्फॅक्शन हे सेम आहे. इट मीन्स दॅट की पहा जेव्हा की आपण मागे टेबलमध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा 1 इतकं लेबर असेल इनपुट तर लेबर 1 असतील तेव्हा कॅपिटल 12 होते. येते लक्षात. त्यामुळे काय तर हा पॉईंट आपल्याला इकडे पाहायला मिळालेला होता. त्यानंतर आपण लेबर हे 2 घेतले तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागलं होतं कॅपिटल हे 8 इतके युनिट्स घ्यावं लागलेलं होतं. त्यामुळे हा पॉईंट आपल्याला मिळतो. याच पद्धतीने जेव्हा तुम्ही लेबरची संख्या वाढवताय तेव्हा कॅपिटलची संख्या कमी करताय. येते लक्षात. कारण आपल्याला जे लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन आहे इट मीन्स दॅट लेवल ऑफ आउटपुट आहे ते सेम ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने इंडिफरन्स कर्वमध्ये आपल्याला लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन तेवढीच ठेवायची होती म्हणून तुम्ही काय करायचं की एक कॉम्बिनेशन त्या कॉम्बिनेशनमध्ये एक इनपुट वाढत असेल तर दुसरा काय करावा लागतो तुम्हाला कमी. तेच आपण इकडे देखील करत आहोत. इट मीन्स दॅट जसं लेबरची संख्या वाढेल तसे कॅपिटलची संख्या काय होते कमी होत जाते. देन 3 इतकं लेबर असताना आपण काय केलेलं आहे या ठिकाणी परत चेंजेस केलेले आहेत आपल्या कॅपिटलमध्ये या ठिकाणी आहे ना. त्यानंतर पहा की 4 इतके आपण लेबर केल्यानंतर परत यामध्ये काय झालेलं आहे तर आपलं या ठिकाणी कॅपिटल इथे आलेलं आहे. तर या पद्धतीचा पॉईंट इकडे आपल्याला पाहायला मिळतो. तर
या पद्धतीचे पॉईंट्स तुम्हाला प्रत्येक वेळेस इकडे पाहायला मिळतात. तर पहा, तर यावरनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते क्लिअरली की ज्या पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन्स चूज करत असाल, म्हणजेच की एका इनपुटची संख्या कमी जास्त होणार आहे. येथे लक्षात, एका इनपुटची संख्या कमी झाली, दुसऱ्या इनपुटची संख्या वाढती, येथे लक्षात. त्यामुळे या कर्वचा जो स्लोप असतो तो ऑलवेज डाऊनवर्ड स्लोप तुम्हाला पाहायला मिळतो. तर ही पहिली प्रॉपर्टी आहे आयसोकॉन्सची, दॅट द स्लोप ऑफ दिस कर्व इज डाऊनवर्ड. काय असतो तर डाऊनवर्ड असतो आणि तो लेफ्ट टू राईट असतो. नाव सी द नेक्स्ट वन, दॅट इज नो टू आयसोकॉन्स कॅन इंटरसेक्ट इच अदर. ज्या पद्धतीने सेम आहेत प्रॉपर्टीज, जशा प्रॉपर्टीज आपण पाहिलेल्या होत्या इंडिफरन्स कर्वच्या, त्याच प्रॉपर्टी तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. म्हणजे काय तर आयसोकॉन्सची प्रॉपर्टी आहे आयसोकॉन्सची सुद्धा हीच की नो टू आयसोकॉन्स कॅन इंटरसेक्ट इच अदर. पहा, या पद्धतीची कर्व आपण काय म्हटलेलं होतं की पाहायला मिळते आपल्याला आयसोकॉन्सची, राईट. कशा पद्धतीची असते, या पद्धतीची. जर तुम्ही दुसरा या ठिकाणी सेट घेतला, पूर्णपणे दुसरे कॉम्बिनेशन्स, दुसऱ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन घेतलं तर ते या पद्धतीची कर्व तुम्हाला पाहायला मिळेल. तिसरी घेतली तरी या पद्धतीची कर्व पाहायला मिळेल, किंवा एखादी कर्व या ठिकाणी पाहायला मिळेल. तर या पद्धतीने सर्व कर्व्स तुम्हाला पाहायला मिळतील, पण कुठलीही कर्व ही एकमेकांना इंटरसेक्ट करताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. म्हणजे की नो टू आयसोकॉन कॅन इंटरसेक्ट इच अदर. ओके. Now third one is isocons like indifference curve are convex to the origin. Okay. पहा, या ठिकाणी कशा पद्धतीचे पाहायला मिळत आहे तुम्हाला कर्व, कॉन्वॅक्स टू द ओरिजिन. त्या नेहमी कॉन्वॅक्स असतात, कॉन्केव्ह अशी कर्व तुम्हाला कुठलीही पाहायला मिळणार नाही. का असं आहे, कारण की जेव्हाही तुम्ही स्टडी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येते की जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन चूज करत असाल तेव्हा लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, लेवल ऑफ आउटपुट सेम असतो, येते लक्षात. त्यामुळे हे ऑलवेज स्लोप ह्यांचा कसा असतो, डाऊनवर्ड स्लोप असतो. त्याचबरोबर एक कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा तुम्ही सेकंड कॉम्बिनेशनमध्ये पाहताय तर लेबरची संख्या वाढल्यानंतर काय होत आहे, कॅपिटलची संख्या कमी होत आहे. जेव्हा कॅपिटलची संख्या वाढेल, लेबरची संख्या कमी होईल. अशा पद्धतीचे ते कॉम्बिनेशन्स असतात. त्यामुळे कुठलीही आयसोकॉन कर्व ही कॉन्वॅक्स टू द ओरिजिनच पाहायला मिळते. तर ह्या 3 मेन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपल्याला इकडे स्टडी करायला मिळतात. तर ह्या प्रॉपर्टीज आहेत आयसोकॉन्सच्या. नेक्स्ट पार्टमध्ये आपण स्टडी करणार आहोत न्यू लॉ.